मित्रांनो, आपल्याला वाटत असणार की आम्ही आज कुठे आलो आहे, तर आपल्याला सांगू इच्छितो आम्ही आलेलो आहे तपोवन मंदिरामध्ये आणि हे एक भव्य असं मंदिर आहे. मित्रांनो, खूपच अतिशय सुंदर आणि अशी कलाकृती आहे इथं या ठिकाणी आल्यावर आम्हाला एकदम असं मन असं शांत शांत वाटत होतं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती गावठी गण्या गोट्या. आज आम्ही चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. खूप दिवसानंतर जातो करत होतो. श्रावण सोमवार पूर्ण संपलेला आहे. आज शेवटचा श्रावण सोमवार आहे, त्यामुळे आज तर नक्की जायचंच आहे. तर तुम्हाला तिथचा कसा व्हिडिओ सगळं आपल्याला व्ह्यू दाखवू व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला आमच्या जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक करा. तपोवन मंदिर एक नंबर वडोदरामध्ये खूपच फेमस आहे. हे आहे एंट्रन्स. जसे तुम्ही येणार तर पहिले आपल्याला गेट दिसणार. दोन साईडला दोन मोठे मोठे हत्ती आणि यांचा जो टायमिंग आहे मित्रांनो, टाईम बघून या. जर का तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आहे उघडा राहण्याचा टाईम मंदिरांचा आणि संध्याकाळी आहे 5:30 ते 8:45पर्यंतचा टाईम आहे. जर का तुम्हाला यायचं असेल तर टाईम बघून नक्की या. आम्ही एकदा परत गेलो होतो, त्यामुळे आपल्याला सांगत आहे. आणि मित्रांनो, हे मंदिर एवढं फेमस आहे, सध्या ओपन व्हायचं आहे. आम्ही 5-10 मिनटं अगोदर समोरचं गेट एकदम अतिशय सुंदर असं भव्य गेट असं बनवलेलं आहे या ठिकाणी. आणि आतमध्ये तर यापेक्षा सुंदर असा व्ह्यू आहे. आता हे बघा, सिक्युरिटी गार्ड आलेला आहे. मंदिरामध्ये सिक्युरिटीसुद्धा आहे. आणि आतमध्ये जर बघाल तुम्ही, जर तुम्हाला या ठिकाणावरून जाण्याची सुद्धा इच्छा होणार नाही. हे बघा, सगळी पब्लिक इथं जमा झाली होती, गेट ओपन होण्याची वाट बघत होती. तर आता हे सगळे ओपन झाले तर आम्ही त्यांना जाऊ देत आहे आधी, नंतर आम्ही त्यांच्या मागे जाणार. हे बघा, टायमिंग दिलेलं आहे या ठिकाणी. चला तर आज जाऊन बघू. हे बघा, माझी मटकी बायको बघा कशी चालली समोर. या ठिकाणी चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा सुविधा आहे मित्रांनो. आपल्या जर का चप्पल ठेवायची असेल आणि बसण्याची सुद्धा आहे. बघा, एवढं मोठं असं गार्डन दिलेलं आहे समोर. आणि हे बघा, असं भव्य मोठं मंदिर. आतमध्ये जे डिझाईन आहे ते तर अतिशय सुंदर अशी केलेली आहे. कोरीव काम तर नाही आहे सगळं. हे बघा, या ठिकाणी प्रत्येक असे देव म्हणजे सगळे प्रकारचे देव तुम्हाला दिसणार. हे बघा, या ठिकाणी मित्रांनो अशी बर्फाची मस्त पेंट केलेली आहे. महाकालचे पण सुद्धा त्यांनी असं त्यांना केलेलं आहे त्या ठिकाणी पेंट. हे 2 अशा पेंटा त्यांनी केलेला आहे. आणि असं पहाडसारखं म्हणजे कैलास पर्वतसारखं थोडं त्यांना डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा, पेंट हे पूर्ण असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी. आज श्रावण सोमवार आहे, 4था श्रावण सोमवार आहे, त्यामुळे आणि लाईटिंगमुळे तर अतिशय सुंदर असा व्ह्यू येत आहे त्या ठिकाणी. हे बघा, पूर्ण असं आम्ही कॅप्चर केलेलं आहे यामध्ये व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, त्रिशूळसुद्धा इथं आहे. आणि देवत मंदिरामध्ये बघा आहे. चला तर तुम्हाला सगळे आता देवांचं दर्शन करवतो. या ठिकाणी कोणते कोणते देव आहे ते
स्पीकरसुद्धा लावलेले आहे असं तसं या ठिकाणी म्हणजे मंदिरामध्ये मस्त पूर्ण इकडं आवाज गाणं लावलेलं राहते देवाचे. आता एक मस्त या ठिकाणी आपल्याला गमणार आहे. हे बघा हे बजरंगबलीचा एक पहिलं मंदिर एक आलेलं आहे. त्यानंतर दुसरं मंदिर आपल्याला दाखवतो. हे बघा हे दुसरं मंदिर आहे महाकालीचं, कालंका मातेचं. त्यानंतर हे बघा या ठिकाणी असं पाण्याचा सुद्धा मस्त या ठिकाणी असा व्ह्यू आहे. मंदिर पिंड हे जे आहे ना पूर्ण पिंडच्या भोवती असं पाणी आहे. चारी बाजूनं असं पाणी गळत राहते खाली. हे बघा तिकडून लोक दर्शन करत आहे. आणि हे बघा राम लक्ष्मण सीता आणि बजरंगबली त्यांच्यासोबत हे माई बायको पहा. या ठिकाणी मित्रांनो कृष्णाला असं जन्माष्टमी होती ना त्यामुळे तसं कृष्णाचा पाळणा दिलेला आहे आणि लोक त्यांना असं झुलवत आहे. दरवर्षी इथं वेगळं वेगळं असं काही राहते. कधी बर्फाची पिंड तर कधी वेगळं वेगळं असं डेकोरेशन करते महादेवाच्या पिंडीवरती. आणि हे कृष्णाचे तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी असं राहतेच पाळणा. हे बघा किती मस्त असं सुंदर आपला कृष्णा कान्हा झोका घेत आहे. हे आहे कृष्णाचं मंदिर या ठिकाणी. आणि हे मित्रांनो गणेशा आपला गणपती बाप्पा मोरया. आणि हे आहे आपले आरती करते वेळेस हे चालू करते म्हणजे ते असं वाजते पण आवाज ढोल असते ना त्यासारखं आहे ते वाजते. तर पुढे तुम्हाला दाखवतो आणि कोणते देवाचं मंदिर या ठिकाणी आहे. हे आहे मित्रांनो राम लक्ष्मणचं राम आणि सीताचं असं मंदिर आहे या ठिकाणी. विष्णू सीता वाटते बहुतेक. हे आपले ग्रह आहेत ना त्याचं मंदिर आहे. नवग्रह. त्यानंतर आतमध्ये बघा कसे डिझाईन आहे. सगळ्या पिलरवरती असे मस्त अशा लहान लहान देव केलेले आहे त्या ठिकाणी. हे बघा मी सुद्धा या ठिकाणी घंटी वाजवत आहे आणि दर्शन घेत आहे. हे दुर्गादेवी आहे आपली. दुर्गादेवी बघा आतमध्ये. हे मित्रांनो हे कोणता देव आहे विष्णू देवाचं मंदिर आहे. त्यानंतर हे आपलं कार्तिक स्वामीचं एक मंदिर आहे. कार्तिक स्वामीसुद्धा या ठिकाणी एक मंदिर आहे.
असा बालाजीचं मंदिर आहे ना, बालाजीच्या मंदिरासमोर एक असा मोठा असा एक झेंडा आहे. तेव्हा मंदिराचा डिझाईन कलर काम तर एक नंबर आहे या ठिकाणी केलेलं. मग काय आम्ही बसलो होतो या ठिकाणी. बसण्याची सुद्धा सोय आहे मस्त. जागजाग्यावरती आपल्याला जर बसायचं असेल तर बसू शकता. घेतला अशा प्रकारे मस्त एक लहान मुलीसुद्धा त्या ठिकाणी खेळलेली पाण्यासोबत. हे कार बालाजीचं मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे तेवढा आतमध्ये. आणखी तुम्हाला दाखवतो आणखी काय कोणतं मंदिर आहे आणि काय काय या ठिकाणी. तर बायकोचा सुद्धा इथंसा थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे. बायको म्हणे व्हिडिओ बनवा, मग तिचा थोडासा व्हिडिओ बनवला चालताना. मित्रांनो कसं आहे मग मंदिर तुम्ही सांगा. आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये कमेंट करा आणि सांगा आम्हाला की मंदिर कसं आहे तर आपल्याला वाटलं आहे. मित्रांनो तुम्ही फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता आणि लहान मुलं या ठिकाणी खेळतसुद्धा येत आहे. बघा आपल्याला जर का या ठिकाणी यायचं असेल तर आपला स्वतःचा बॉल आपण स्मॉल असा लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी सुद्धा घेऊन येऊ शकता घरून. आणि ऑटोची सुद्धा सुविधा अवेलेबल आहे या ठिकाणी. ऑटो पण येतात. हायवेवरतीच आहे. लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी असं आहे खेळणे आहेत आणि पार्किंगची सुद्धा सोय आहे या ठिकाणी. हे बघा मग आपली बसंती काढली आणि आम्ही निघालो घराकडे. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो कसं आहे मग मंदिर तुम्ही सांगा. आवडलं असेल तर कमेंटमध्ये